रत्नागिरीला त्याचा लँडफॉल झाला आणि वरपर्यंत त्याचा पडसाद उठले त्याच्यावर एक अभ्यास केला होता. लँडस्लाईड्सवर अभ्यास केला होता. त्याच्यानंतर म्हणजे 2020 साली लँडस्लाईड झाले सह्याद्रीमध्ये आणि मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड ते आम्ही आमच्या हिशोबाने जवळजवळ 2,000 ते 5,000 लँडस्लाईड्स झाले. म्हणजे सगळे लँडस्लाईड्स असं नाही म्हणता येणार, काही रॉकफॉल्स होते, मडस्लाईड्स होते, वेगवेगळे. तर त्याचा अभ्यास केला तो ॲक्वाडॅम संस्थेतून केला आणि मी तो त्यामध्ये इकॉलॉजी आणि सोशिओ इकॉलॉजीचा थोडासा अभ्यास केला. बाकी हायड्रोलॉजी, हायड्रोजिओलॉजी आणि जिओलॉजीचा अभ्यास करणारे वेगळी लोक होती. आणि महाडच्या फ्लड्सचा आम्ही एक खूपच डिटेल्ड अभ्यास केला. महाडमध्ये जे आता एक अभूतपूर्व पूर आला त्यामध्ये खूपच जीवितहानी झाली आणि लोकांचंही नुकसान झालं. तर हे 3-4 गोष्टींची मी थोडीशी मांडणी करतो की काय याच्यात एक्झॅक्टली झालं आणि नंतर मग शेतकऱ्यांचं काय नुकसान होतं हे चक्रीवादळ याच्यावरती. तर पहिला जो आम्ही अभ्यास केला तो महाडच्या पुरांवर, निसर्ग थैमान. तर निसर्गाचं असं झालं की निसर्ग थैमान घेऊन गेल्यावरती बरीचशी आकडेवारी प्रसिद्ध झाली पेपरांमध्ये आणि त्या आकडेवारीमध्ये आर्थिक नुकसान किती झालं, लोकांचं नुकसान किती झालं वगैरे अशा सगळ्या बातम्या येत होत्या. रस्ते किती खचले, रेल्वे रूळ किती गेले, याच्या सगळी मांडणी व्यवस्थित होत होती. सरकार दरबारी त्याची काय दखल घेतली जात होती, पीडितांना किती नुकसान भरपाई मिळाली याच्यावरती आकडेवारी झाली वगैरे सगळं झालं. आणि नंतर ते सरकार दरबारी इन्स्टिट्यूशनल मेमरी अगदी कमी असते त्यामुळे ते विसरून गेलं. पुढे सरकार चालू राहिलं. तर याच्यावरती आमची चर्चा होत होती गाडगीळ सरांबरोबर, माधव गाडगीळ आणि आम्ही बोलत होतो. तर ते म्हणाले की तू जे 5 कॅपिटलचं फ्रेमवर्क मांडलंय तुझ्या पुस्तकात, मी अनर्थशास्त्रामध्ये जे मांडलेलं आहे ते माझं नाही आहे पण ते सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये ते विकसित होत आलं आणि त्याच्यामध्ये थोडी भर घातली. तर त्या लेन्समधनं तू याचा अभ्यास का नाही करत निसर्गाचा, निसर्ग वादळाने काय थैमान घातलं. मग ते मला इंटरेस्टिंग वाटलं. म्हटलं हे आपण करावं, म्हणजे आपण लिहिलंय की हे वापरता येतं पण त्याचा ॲक्च्युअल वापर दाखवायची एक संधी आहे. गाडगे सरांचं अर्थात मेंटरिंग होतंच पण आम्ही लोकल तिकडची मुलं घेतली. रत्नागिरीमधला हर्षद तुळपुळे म्हणून आमचा एक मित्र आहे त्याला घेतलं. उल्काताई महाजन आमच्या ज्या कार्यकर्त्या आहेत महाड पनवेलच्या त्यांच्याकडनं आदिवासी मुलं घेतली. असे 7-8 जणांचे आम्ही एक समूह बनवला आणि ह्याचा पूर्ण म्हणजे तो लँडफॉल रत्नागिरीच्या इकडे झाला आणि त्याच्या वरपर्यंत जे पडसाद उठले तो जो पट्टा मार्क झालेला होता GIS वरती तो अगदी स्पष्ट दिसत होता कुठे मॅक्झिमम त्याचा हे झालं. हा पूर्ण पट्टा अभ्यास केला आणि तो काय पद्धतीने अभ्यास केला तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे थोडंसं मी बॅकग्राऊंड देतो. मी आता निसर्ग वादळापासून लांब होतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये चा जेव्हा विचार होतो तेव्हा एक त्यातला बेसिक फाउंडिंग कन्सेप्ट असते की इकॉनॉमिक ग्रोथ जेव्हा होते तेव्हा जास्ती आणि जास्त नैसर्गिक संसाधनं खर्च होतात. आणि हे अगदी स्पष्ट दिसतं तुम्हाला कारण अर्थव्यवस्थेमध्ये 1 रुपया जरी तयार करायचा असलो तरी काहीतरी नैसर्गिक संसाधन वापरायला लागतं. प्रत्येक गोष्ट तुम्ही आज जी बघताय आपण, मी जे अंगावर घातलं हे निसर्गातून आलेलं आहे. मी उभा असलेला लाकूड, आपण उभे असलेली खोली, विटा, सिमेंट, तुम्ही घातलेला चष्मा, बसलेली खुर्ची हे सगळं आणि सगळं निसर्गातून आलेलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की आर्थिक वृद्धी ही व्हायलाच पाहिजे तेव्हा आपण असं इम्प्लाय करतो की नैसर्गिक संसाधनं अधिकाधिक खर्च होणार. त्याला पर्यायच नाही. म्हणजे आपल्याला कम्प्लिटली रिन्युएबल रिसोर्स इकॉनॉमी म्हणजे अक्षय नूतनीकरण योग्य संसाधनांवरती इकॉनॉमी उभी करता येते का तर नाही. म्हणजे आपल्याला मग आदिवासी फॉर्ममध्ये राहायला लागेल, तसं ते शक्य नाही. त्यामुळे आज जी आपण अर्थव्यवस्था तयार केली आहे त्यामध्ये आपल्याला नैसर्गिक संसाधन खर्च होणारच आणि आर्थिक वृद्धी सारखी वाढत गेली पाहिजे याचा अर्थ इम्प्लिकेशन असं होतं की ते होतं. दुसरा एक महत्त्वाचा गोष्ट असं होतं अर्थव्यवस्थेमध्ये की प्रदूषण तयार होतं. म्हणजे आपण जेव्हा प्रत्येक रुपया जेव्हा बनवतो तेव्हा नैसर्गिक संसाधन खर्ची करतो आणि त्यातनं जे बाहेर येणारा वेस्ट असतो, कचरा असतो, तो प्रदूषण करणं असतो. याचं हे पण अगदी साधं कारण आहे याचं. कारण निसर्गाने जे काही बनवलं आहे ते निसर्गाला रिसायकल, डिकॉम्पोज, रिपर्पज सगळं करता येतं. पण निसर्गाला काय रिसायकल, डिकम्पोज येत नाही तर तो फॅक्टरीमध्ये बनलेला मॉलिक्यूल म्हणजे प्लास्टिक म्हणा किंवा शॅम्पू म्हणा किंवा टूथपेस्ट म्हणा, जे आपण सकाळी उठल्या जे चूळ भरून थुंकतो ते आपल्या नदीत जाऊन पॉल्युटिंग होतं. कारण निसर्गामध्ये टूथपेस्ट नसते
तर अशा पद्धतीच्या गोष्टी म्हणजे जेव्हा आपण आर्थिक वृद्धी इम्प्लाय करतो, आर्थिक वृद्धी व्हायलाच पाहिजे असं म्हणतो, तेव्हा प्रदूषण हे वाढलंच पाहिजे. झिरो वेस्ट मी नेहमी म्हणतो इज अ फिगमेंट ऑफ द इकॉनॉमिस्ट इमॅजिनेशन. ते झिरो वेस्ट असं काही होऊच शकत नाही, कारण एन्ट्रॉपी असते. त्या एन्ट्रॉपीचा जो कायदा असतो, आउटपुट इज ऑलवेज लेस दॅन इनपुट, हे इट होल्ड्स गुड एव्हरीवेअर. त्यामुळे हे होत जातं. तर मग फाउंडिंग कॉन्सेप्टवर परत आता मी येतो. तर असं जेव्हा असतं, जेव्हा आपण अर्थव्यवस्थेमध्ये रुपया जनरेट करतो, म्हणजे